हॅलो हॅलो म्हणला. हॅलो हॅलो म्हणजे काय हो? कमेंट मध्ये सांगा मला. आ कशा आहेत तुम्ही? छानच असाल अशी मी आशा करते बरं का. छान राहा आणि स्वतःला थोडा वेळ द्या. स्वतः थोडस कुठंतरी जगा. कदर येऊन गेला ह्या परपंचाचा. काय तुम्हाला नाही आला? माझं मंगळसूत्र मागे गेलं व. येड्याचा बाजार झाला नुसता. हो किती विकारा. कमीच. तर आजचा मुद्दा, अहो माय रोज काय ना काय ऐकण्यात येतंय ना ह्या सोशल मीडियावर. ते येडमुडच बरं होतं आपलं. हा स्वयंपाक पाणी, भांडे बासणं, धुणं धाणं, लता कपडा, लेकरं बाळ ननुले आपले शाळेत पाठवणं, शाळेतून आले की त्याचं करणं, त्याला बघणं, हे ते सगळं ते चांगलं होतं. हो काय म्हणा सोशल मीडियाचं येड लावून घेतलंय आणि काही बी ऐकण्यात यायलंय. ते पहिलं टीव्ही होत्या घरामध्ये, तर त्या टीव्हीवर आपलं मस्त सिरियल बघत बसायचं. हे झालं की ते झालं की ते झालं की ते बघायचं आणि बसायचं गप गुणानं. नरड चरचर करायले व जरा वातावरण बिघडलंय ना, तर नरड्यामध्ये जरा चरचर व्हायलंय ते पाण्यानं. ह्यानं पाणी आता घाण यायलंय ना पाणी. बस स्टँडला पोरानं धारदार इकन हातात घेऊन त्या पोरीला म्हणजे संपवूनच टाकलंय. तुम्हाला माहिती आहे का नाही? पण आमचं काम आहे किंवा उगाच बडबडायचं काही ना काही. तर त्याच्यातून आपण काहीतरी फायद्याचं बोलायचं बरं का. फायद्याचं. उगाच ते आपल्या समोर आलं म्हणून त्याच्यावरच काहीतरी बोलत बसायचं नाही. आपल्याला त्याच्यातून काहीतरी चांगलं शिकायचंय. आता त्या पोरीचं पोराचं 4 वर्षापासून काहीतरी अफेअर होतं म्हणून, आणि 4 वर्षाच्या नंतर त्या पोरीचं मन बदललं. त्या पोरीनं सांगून टाकलं मी नाही तुझ्या संग राहू शकत रिलेशन मध्ये. तर त्या पोरानं काय केलं, तू माझी नाहीस तर तू कुणाचीच होऊ शकत नाहीस. तिचा गेमच वाजविला. तर मग आता तिचा गेम ज्यानं वाजविलाय ना, त्याला सुखाची जिंदगी जगता येईल का? हे पॉइंट खरा आहे. आता त्याला किती अवघड होणार आहे. त्याचे मायबाप त्याची बाजू घेतील का? त्याचा परिवार त्याच्या सोबत उभा राहील का? त्याच्या परिवाराचा त्याला सपोर्ट मिळेल का? नात्यागोत्याचा त्याला आधार काही काय मिळणार आहे आधार? त्याने एवढा मोठा गुन्हा केलाय म्हणल्यास. तर तसा गुन्हा कुणी करू नाही. त्यासाठी तुम्हाला मी एक रामबाण उपाय सांगणार आहे. ते म्हणजे मुलं मुली ते तर रिलेशन मध्ये असतातच बरं का. कुठं ना कुठं, इथं नाही तिथं नाही तिथं एखादं असं टोकाला जातंय, या टोकाचं पाऊल उचलतंय. तर असं कुणाच्या बुद्ध्याला येऊ नये. मुला मुलीचं सोडा, आता ट्रेडिंगला आमच्यासारख्याच चालू आहे, म्हणजे आपल्यासारख्याच. कडू पण एक घाव 2 तुकडे सत्य आहे. तर एवढ्या वर्षानं नवऱ्यासोबत राहायचं, त्याच्यासोबत बर्थडे काढायचे, त्याच्यासोबत
ते एक एक क्षण जगायचा. त्याच्यासोबत ती प्रत्येक रात्र उठायचं बसायचं, नग तेवढं बोलायचं. लय बोल वाटते मला पण, नग कंट्रोल वंदना. हा मग त्याच्यामध्ये ते सगळंच येतंय का नाही? ठोकून घ्या, ठोकून द्या, पाणी गाळून घ्या, पाणी गाळा, आराम व्हा, शांत व्हा, समाधानी व्हा, समाधानी राहा, हे सगळं येतंय. नवऱ्याच्या हक्कामध्ये जर माणूस असतंय ना, तवर जेव्हा का दुसऱ्याच्या हक्कामध्ये जातय माणूस, तेव्हा मग ते नवऱ्याला गोड लागत नाही, जसा परपुरुष लागत आहे. तर ते पुरुष मंडळी बिचारे लेकरायला बघून काही करीनात, पण त्यांच्या संगच पुन्हा दगा फटका व्हायला. ट्रिपल म्हणायला घोर नाही. एक तर हातातून बाई चालली या, दुसरी गोष्ट त्यांच्या संसाराचा उद्ध्वस्त व्हायला या, तिसरी गोष्ट नवरा असून नवऱ्याचं काय चलना, परका असून त्याचं सगळं चालायलं, आणि चौथी गोष्ट आणखी फाळली या. शेवट चौथी गोष्ट, त्याला स्वतःला वरी जावं लागायलंय ढगात. असं व्हायलंय. काय अवघड झालंय, मायलेच अवघड झालंय. तर ह्या परपुरुषामध्ये नक्की काय असेल व मॅजिक? त्याच्यात पाणी लय फुलं असेल होय भरलेलं नळाला. आता घागर एखादी, त्या घागरीचं बोल नाही मी, पितळाच्या किंवा फायबरच्या किंवा लोखंडाच्या किंवा तांब्याच्या. घागर म्हणजे दुसरी घागर, जी पुरुषाच्या नळाखाली लावल्याशिवाय पुरुषाचं पाणी गाळल्यासारखं वाटत नाही. नळाचं ती घागर आयुष्यात कधी भरतच नाही. भरती का? हा. मग त्या घागरीला जर समजा पाणी कुठंतरी कमी पडायलं, हे उन्हाळ्याचे दिवस, हे निसर्ग कोपायलाय व. निसर्ग कोपायलाय, परिणाम हे आहे. म्हणून ते गावागावाला बघा बोरिंगला जाते, त्याच्या पाणी भरायला. जिकडं ज्याच्या बोरला पाणी आहे ना, ज्याच्या बोरला पाणी आहे त्याच्या बोरिंगला पाणी द्या बाबा म्हणतात का नाही, 4-2 घागरी. तसं मग ते दुसऱ्याच्या नळाचं पाणी भरून घ्यायला चालल्यात काही बाया. तर हे सगळं बंद होणार आहे का? ही सोशल मीडिया गेल्यावर. बरं का, ही सोशल मीडियाच घालवावी लागते. ही सोशल मीडियाचं ना आपल्याला, ह्या सोशल मीडियामुळे लयच वाटवं झालंय. आता आमचं काय नाही व, आम्ही म्हातारे झाला, आता आम्हाला काय नाही बघा. म्हणजे आमचा संसार मोडणार बी नाही ना, आम्हाला लेकरं पैदा करायचे बी नाहीत ना, आमचं आता काय होणार बी नाही, जाणार बी नाही, काहीच नाही. आता आम्ही बिनघोर आहेत. पण येणाऱ्या नव्या अजून पिढ्यासाठी हे गंभीर बाब आहे. आणि त्याच्यामुळं निर्णय काय घ्यायला पाहिजे? सोशल मीडिया बंद. एक सामान्य जीवन आयुष्य जगणं, त्या फुग्याचा कंदील लावून, रोज चिमणीमध्ये राखेल भरून, त्याचा उजीड, आणि त्याच्या उजिडाला जेवण बनवायचं, जेवण करायचे, त्या उजिडाला अंथरुण टाकायचे, झाडझूड करायची, आणि मग झोपायचं एकदम निवांत. हे आयुष्य आम्ही जगलोय. कळलं का? आमच्या गावाला लाईट नव्हती, काही नव्हतं, पुनर्वसन झालं होतं. कुणी पत्र टाकले होते, कुणी बांधून घेतलं होतं, कुणी कुड घातला होता, कुणी काय केलं होतं. आणि त्या टायमाला खंबे रवले नव्हते, तारा वाढल्या नव्हत्या, लाईट कमीत कमी 7 वर्ष नव्हती लाईट. तर त्या टायमाला बघा, रोज ते फुगा साफ करायचा त्या कंदिलाचा, आणि एवढीशी चिमणी त्याच्यात राखेल वतायचं, आणि ते दिवा लावायचा, वरून फुगा ठेवायचा, आणि ते कंदीला अडकावायचा.
आणि मग जेवण खावणं करायचे, जेवण बनवायचं, हे असं जीवन आम्ही जगलंय बरं का. ते बी रानामध्ये जायचं, रानातून आल्याच्या नंतर पहिला दिवाबत्ती करायची, पुन्हा पाण्याचा हांडा भरून घेऊन यायचा हापशाचा हापसून, आणि पुन्हा तिथून पुढे स्वयंपाकाला चालू, चहा पाणी स्वयंपाक, आणि मग जेवण खावणं, मग मस्त त्या कंदिलाच्या उजेडाला झोपायचं आरामात. हा, ते असं जीवन ह्याच्यामध्ये आहे का कुणी इन्व्हॉल्व आहे का? काय आहे ना ह्याच्यामध्ये, एकदम निसर्गाचं एकदम मस्त आयुष्य. ओळखी नाही, पाळखी नाही, हाय नाही, हालो नाही, बाय नाही, जाय नाही, गुड नाईट नाही, गुड मॉर्निंग नाही. आता ते गुड नाईट आणि गुड मॉर्निंग एवढं आयुष्याला नासून पाय लागले का नाही. अगं माय गे, पण गुड मॉर्निंग आलं की एवढं भारी वाटत आहे का नाही सकाळी सकाळी, खरं सांगायचं बरं का. हा, म्हणजे मला गुड मॉर्निंग कुणाचं येत नाही, हे सत्य आहे, ते तुम्हाला पटणार नाही. तुम्हाला वाटण तू काय तांदळानं धुलेली आहेस का? मी तांदळानं धुलेली नाही, मी पापात बुडालेली आहे, कळलं का? ते कसं तुम्हाला सांगते मी, पापात कशी बुडाली ती. ह्या सोशल मीडियावर शोषण करणारे लोक त्यांना लय शिव्या देते, आणि मग कुठंतरी मी बी त्याच्यासारखीच झाले ना. शिया सराप चांगला नसतंय, त्याचं पाप लागायच्या आधीच मी म्हणले ना, पापात बुडाले मी. हा, कळलं का? नाही तसं मी, म्हणजे बघा, मला गुड मॉर्निंग म्हणतेत, गुड नाईट म्हणतेत, चांगल्या चांगल्या पोस्ट सेंड करतेत, चांगले चांगले मेसेज करतेत, कुणी लयच निवस्त्र, हा निवस्त्र पोस्ट पाठवितेत. हा हो, पाठवितेत बरं का. पण जे माझ्या अकाउंटवर आहेत, जे माझ्या आयडीवर आहेत, त्या सगळ्याला माहिती आहे, त्या सगळ्यानं ज्यानं मला सेंड केलंय का पोस्ट गुड मॉर्निंग गुड नाईट, त्या सगळ्याला काय माहिती आहे, ह्या बाईनं मॅसेंजर मध्ये कधी ओपनच केलेलं नसतंय. हा, ते ऑन जे आहे ती बंदच आहे, बंद आहे ती बंदच आहे, कळलं का? जेव्हापासून ते निवस्त्र असणाऱ्या पोस्ट त्या समोर आल्या ना, तेव्हापासून. हा, कळलं का? आणि मग स्टार्ट बी झाले शिव्या द्यायला तेव्हापासूनच लोकायला, म्हणजे तेव्हापासून नाही गो माय, हे कमेंट मध्ये माझ्याबद्दल काही माहिती नसताना ठरवून बसतेत ना, ही अशी आहे ही तशी आहे, त्यांच्यासाठी स्टार्ट बाय झाली शिव्या देण्यामध्ये. आणि तेच पाप लागायच्या अगोदर आपण मान्य करून घ्यायचं. हा, काय माणूस दचकत आहे त्याचा काय भरोसा नाही, कळलं का? विनाकारण उगच दचकलं तर ते आपल्यासाठी काही चांगलं आहे का? तेच पाप लागलं म्हणायचं. हो, आपलं हाईत ना आपण तवरक जगायचं. हा, घ्या जगून. तर मला काय म्हणायचं होतं, हे नवरे सोडून बायका परपुरुषाच्या जवळ चालल्याता, त्यांनी त्या परपुरुषाचं आयुष्य सुद्धा एक खूप नाजूक बनत आहे आणि त्याच्या आयुष्याला ग्रहण लागत आहे. हा, नवऱ्याच्या बायकोला ती तिच्या हातानं स्वतःचं आयुष्य जशी उद्ध्वस्त करून घेते एखादी, त्याचप्रमाणे तिच्या नादाला लागणारा ते परपुरुष
ते सुद्धा कुठं आयुष्य जीवन जगण्याच्या लायकीचं राहत नाही. मग आता ह्याच्यातून आपल्याला काय शिकायचंय? तर कुणी कशी बी असू द्या, तुम्हाला किती बी जवळ करणारी म्हणायचंय मला. ते पाणी ओतून घेणारी चालू होतं माझ्या डोक्यामध्ये, पण सदा सदा कशाला तसं म्हणायचंय, है का नाही? तुमची माया, तुमची केअर, तुमची काळजी, केअर म्हणजे काळजी, नाही तर कचरा म्हणिता उकांड्यात नेऊन फेकायचा नाही. तसं उकांड्यात नेऊन फेकण्याच्या प्रमाणच झालं ते. जिथं काळजी करायची नसती तिथं एवढं मोठं केअर करून त्याला महत्व द्यायचं, ते शेवटी कचऱ्यात जातंय, उकांड्यात. कळलं का? तर कुणी किती गोड बोलू द्या, त्या गोड बोलण्याला मनावर नाही घ्यायचं. गोड बोलण्याला मनावर घ्यायचं नाही. नाहीतर मग का नाही, तुमचं मन एवढ्या असं इमानात बसल्यासारखं वाटन तुम्हाला, आकाशात फिरायल्यासारखं वाटन तुम्हाला. पण विचार करा ना, आकाशातून खाली जर तुम्ही रपटा लाव तर मन कसं वाटन? आणि तेच प्रकार होतंय बरं का. ते म्हणतात ना, काय म्हणते तू, ते गोड बोल्या नसावा नग म्हणायचं. गोड बोलणाऱ्याच्या त्या गोड बोलण्यामध्ये स्वतःला गुंतवून टाकायचं नाही. कळलं का? कधी बी आपली सेफ्टी आपणच ठेवावी लागतीये, दुसरं कोणी ठेवत नाही. तुम्हाला किती प्राऊड फील करू द्या, तुम्हाला कितीही महत्व द्याव द्या, तुम्हाला तुमच्याबद्दल कितीही एक म्हणजे स्पेशल फील करू द्या, तुम्ही आहेत तसेच राहणार आहेत बरं का. ना ज्यादा ना कम, जो है वो तुम्हारे सामने है हम. बरोबर आहे ना? तर मग बघा, कधीच्याला बी बाहर की मुर्गी घर की दाल बराबर, हे ज्याला कळतंय ना ते सुखात आयुष्य जगत आहे, सुखात. आणि ज्याला समजूनच घ्यायचं नाही ना, ते स्वतःच आयुष्य एवढं अवघड करून फिरतय आणि पुन्हा तोंड लपवीत बी फिरत आहे. तोंड दाखवाय जागा नाही त्याला. खरं आहे वा, बरेच लोक बघायले मी आता ह्या सोशल मीडियावर. आणि अजून एक बिमारी काय आहे, आता घरातल्या गोष्टी बाहेर कुणाला सांगायच्या असतात का? सांगा बरं तुम्ही. माझ्या नवऱ्यानं असा होता, माझा नवरा तसा होता, माझा नवरा मला इतकंच करीत होता, माझा नवरा मला तितकंच पाजित होता, तितकंच देत होता, तितकंच घेत होता. अशा सांगायच्या गोष्टी आहेत का? मग समोरच्याला आली अंगावर घेतली शिंगावरच होताय का नाही, तुम्ही सांगा ना मला. त्याच्यामुळं आपली अडचण, आपलं दुःख दुसरं कोण कमी करणार आहे का? हलकं कोणी करतय का? वजन जास्त वाढत आहे डोक्यावर. वाटून घ्यायला ते काय इस्टेट फिस्टेट असती का काय? आपल्या आपल्या हिश्यासाठी लढाई झगडे करायचे. इस्टेट असती, वाटून घ्यायसारखं असतं तर मग प्रत्येक जण हिश्यासाठी उभा राहिला असतं, असं आहे. पण ते आपले कर्म आपल्यालाच भोगायचे तर शेवट. तर कुणाला काय सांगत जाऊ नका. ऐकलं का? माझ्यासारख्याला सांगितलं ती गोष्ट वेगळी आहे, त्याच्यातून मार्ग काहीतरी काढित आहे माणूस.
इमानदार खरं एक